आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखालील जनसुराज्य शक्ती पक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआयला महायुतीचे घटक पक्ष असूनही कोल्हापूर महानगरपालिकेसाठी विचारातच घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षानं सौता सुभा मांडलाय. आता त्यांना आरपीआय आठवले गटाची साथ मिळाली आहे. शिरोलीमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत जनसुराज्य शक्ती पक्षाकडून गेल्यावेळी निवडून आलेल्या इतक्या जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावर निर्णय न झाल्यानं जनसुराज्यनं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं समित कदम यांनी सांगितलं. दरम्यान आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी महायुतीकडे आरपीआयनं 6 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र अंतिम टप्प्यात काहीही उत्तर न देता नेत्यांनी फोन बंद ठेवले असं सांगत कोल्हापूरच्या विकासासाठी एक चांगला आणि सक्षम पर्याय देण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं सांगितलं. पत्रकार बैठकीला आमदार अशोक माने, आरपीआयचे शहाजी कांबळे, शांतीलाल निंबाणी, महेश बराले, रमेश पुरेकर यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्ष आणि आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.